आणि थेट जाऊयात, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक बोलतायत तिथे. त्या माध्यमातून जर काही मराठीचं प्रशिक्षण घ्यायचं असेल, मराठी शिकायचं असेल, तर त्या आजही ते शिकवायला तयार आहेत. तशा कार्यशाळा घेण्याचं शशांकराव यांनी सुद्धा मान्य केलेलं आहे. अनेक आम्ही मुंबईतले, काही ठाण्यातले, भिवंडीतले, नालासोपारा, वसई विरार, नवी मुंबई ह्या ठिकाणची आम्ही सेंटरची यादीसुद्धा आज RTOच्या अधिकाऱ्यांना दिली की त्या ठिकाणी त्यांना जागा उपलब्ध करून द्या. परंतु शशांकराव यांनी मागणी आता केली की 3 महिन्याची अजून मुदत वाढ द्यावी. परंतु तसं बघायला गेलं तर आम्ही 4 महिन्याची मुदत अजून द्यायला तयार आहोत. 1 महिना जो आहे तो आम्ही नोटीस दिल्यानंतर त्याला मिळेल की 1 महिन्यामध्ये त्याला मराठी जे आहे ते जर शिकता आलं नाही तर परत त्याची मौखिक चाचणी घेऊ आणि 1 महिन्यामध्ये जर त्याला नाही शिकता आलं तर 3 महिने आम्ही त्याला पिरियड देऊ. 3 महिन्यामध्ये त्यांनी शिकावं, परंतु 3 महिन्यामध्ये त्याचं 3 महिन्यापर्यंत त्याला काहीतरी कायद्याचा बळगा असणं गरजेचं आहे, म्हणून त्याचं निलंबित करण्यात येईल लायसन्स, परंतु रद्द करण्यात येणार नाही. 3 महिने आणि 1 महिना असे 4 महिने जर तो घेऊन सुद्धा नाही शिकू शकला तर मग नाईलाज आहे. त्याला मराठीवर प्रेम नाही, मराठी अस्मितेची त्याला काही गरज नाही आहे, अशा पद्धतीनं त्याला मराठी शिकायचंच नाही हा विचार मनामध्ये करून आम्ही त्याचं लायसन्स पूर्णतः रद्द करू. अशा प्रकारचा 12 ऑगस्ट 2026चा कायदा आहे. मी आमचे सहकारी, आमचे मित्र, रिक्षा युनियनचे लीडर श्री शशांकराव यांना ही सगळी भूमिका समजावून सांगितली. त्यांनाही ती पटली, त्यांनीही ती मान्य केली. उलट प्रशिक्षणार्थी जे काही आमचे लोक आहेत त्यांना प्रशिक्षण देण्याची भूमिकासुद्धा कोकण मराठी साहित्य परिषदेने घेतली. त्यामुळे काही लोक उत्तर प्रदेशची निवडणूक, बिहारची निवडणूक आहे आणि त्यामुळे उगाच ह्या मुंबई ठाण्यातलं वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न करतात. काही लोकांनी जाणीवपूर्वक 500 रुपयाचा सुद्धा कुणालाही दंड लावलेला नाही, जी कायद्यामध्ये तरतूद आहे, तरीसुद्धा आम्हाला 20,000 25,000 असा दंड लावला, अशी काही मेसेजेस केले, जी सर्वसामान्यांना व्यक्तीला ज्या ट्रेनमध्ये उभं राहायला अडचण होते त्या ट्रेनमध्ये रिक्षा कुठेतरी UP बिहारला आम्ही घेऊन चाललो असे व्हिडिओ व्हायरल केले. काही लोक आता जाणीवपूर्वक, काही UPचे नेते रिक्षा आणि टॅक्सी चालकांचे काही व्हिडिओ असे व्हायरल करतात की हम तो चले परदेश म्हणून, ते आम्ही आमच्या गावाला चाललो म्हणून असे व्हिडिओ मुद्दामून जाणीवपूर्वक बनवत आहेत. आहे इकडेच मुंबईतच गाड्या चालवत आहेत, मुंबईतच रिक्षा चालवत आहेत आणि आम्ही चाललो आमच्या गावी, असं म्हणून व्हिडिओ जाणीवपूर्वक समाजामध्ये हिंदी आणि मराठी भाषिकांमध्ये काहीतरी वाद निर्माण होईल आणि वातावरण खराब होईल ह्या पद्धतीनं तसे करतायत. अफवांवर विश्वास ठेवू नका. कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुती सरकार कुणाचाही रोजगार हिरावून घेणारं सरकार नाही. आम्ही रोजगार देणारे आहोत. किंबहुना देशामध्ये सगळ्यात जास्त रोजगार निर्मितीचं जर कुठलं राज्य असेल तर ते महाराष्ट्र 1 क्रमांकाचं राज्य आहे आणि आम्ही रोजगार निर्माण करणारे आहोत. त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता लोकांनी सामंजस्याने मराठीची जी अस्मिता आमची आहे ती अस्मितेचा आदर करा, मराठी भाषेचा आदर करा, मराठी शिका. आम्ही अजूनही आमचे काही मराठी भाषा विभागाच्या माध्यमातून मराठी तुम्हाला शिकवायला तयार आहोत, असं आव्हान आज मी आमचे शशांकराव यांना केलं आणि त्यांनी ती गोष्टीची मान्यता दिली. किंबहुना आम्ही 3 तारखेला तर एक बैठक घेणार आहोत आणि त्या बैठकीमध्ये जे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या माध्यमातून आम्ही महामंडळाची निर्मिती एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना केलं होतं, त्या महामंडळाला अजून मोठं करून ह्या महामंडळाच्या माध्यमातून रिक्षा आणि टॅक्सी चालकांना जास्तीत जास्त कामगार कायद्याप्रमाणे फायदे कसे होईल, जी शरदराव साहेब असतानाची त्यांची मागणी होती 2012 पासूनची, ती आम्ही पूर्तता करण्यासाठी 1-3 तारखेला बैठकीचं आयोजन केलेलं आहे. त्यामध्ये आम्ही सगळं मार्गदर्शन करू. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आमचे कांदिवलीचे आमदार आहेत प्रकाश सुर्वे. या प्रकाश सुर्वे साहेबांनी पूर्ण ह्या 105 दिवसाच्या कालावधीमध्ये जवळजवळ 20 ते 22,000 रिक्षा टॅक्सी चालकांना मराठीचे धडे दिले कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून. उद्या एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून ह्या मालाड, बोरिवली, कांदिवली, दहिसर ह्या परिसरातल्या जवळजवळ 20,000 रिक्षा चालकांना मराठी त्यांनी त्या अभियानामध्ये भाग घेतला. त्याचा प्रमाणपत्राचा कार्यक्रमसुद्धा वितरित करण्याचा ठेवलेला. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात 20,000 रिक्षा चालक हे एकत्र येऊन त्यांना प्रमाणपत्र देण्याचा उद्याचा कार्यक्रम आहे. त्यामुळे आम्ही रोजगार देणारे आहोत, रोजगार हिरावून घेणारे नाही आणि कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता
संघटनांचे किंवा युनियनचे जे पदाधिकारी मला काल अबू आझमीचा फोन आला होता, त्यांचं मी त्या ठिकाणी जे जे काही मार्गदर्शन होतं त्यानुसार आम्ही त्यांनाही सहकार्य करतोय. संजय निरुपम येऊन गेले, हाजी अराफात शेख येऊन गेले, जे जे मुख्य काही नेते आहेत ह्या रिक्षा टॅक्सी युनियनचे, त्यांना सगळ्यांना आम्ही त्यांच्या सूचनांचा विचार करून योग्य प्रमाणे कुणावरही काही चुकीच्या पद्धतीने कारवाई होणार नाही अशी आम्ही भूमिका घेतलेली. काल कांदिवली भागामध्ये हिंदी भाषिक जे ड्रायव्हर आहेत ते थोडे आक्रमक झालेले पाहायला मिळाले. हिंदी शिकणार नाही, मराठी शिकणार नाही आहे किंवा आम्ही शिकण्याचा आमचा मानसच नाही, अशा प्रकारचे व्हिडिओ आणि त्यांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून ते समोर आले. काही मराठी चालकांना मारहाणी झाली, त्यांचा व्यवसाय बंद करण्याचा त्यावेळी प्रयत्न झाला. नाही बघा, चुकीच्या पद्धतीनं जर कायदा कोणी हातात घेत असेल तर महाराष्ट्र शासन किंवा आमचा गृह विभाग किंवा परिवहन विभाग बिलकुल अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करेल. परंतु जाणीवपूर्वक मराठी अमराठी असा वाद निर्माण करून जाणीवपूर्वक जर भेदभाव निर्माण करून समाजातलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई ही केलीच जाईल. तुम्ही घेतलेला जो निर्णय आहे त्याच्या विरोधामध्ये उत्तर भारतीय काही संघटनांनी मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे. नाही ठीक आहे, याचिका दाखल केली असेल तर लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. ती याचिका दाखल केली असेल तर ते याचिकेचा आम्ही आमचे वकील त्या ठिकाणी उभे करू आणि आमची भूमिका कशी योग्य आहे ती पटवून देऊ. पण नैसर्गिक न्यायाला अनुसरून आम्ही आधी 105 दिवस दिले, नंतर आता नोटीस देताना 30 दिवस देतो आहे, नंतरही नोटीस दिल्यानंतर सुद्धा अजून 3 महिन्याचा कालावधी देतो आणि त्या 3 महिन्यानंतर सुद्धा त्याला सुनावणी देऊन मग आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत. त्यामुळे नैसर्गिक न्याय जो द्यायचा तो न्याय देऊनच आम्ही 12 ऑगस्ट 2026ला नवीन कायदा आणलेला आहे. त्यानुसार कारवाई भविष्यामध्ये सुद्धा आम्ही करणार आहोत. तर नवीन कायद्यानुसार